सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76वा उत्सव राहुरी तालुक्यातील तहसील कार्यालय प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राहुरी तहसील कार्यालय येथे राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर पोलीस विभागाच्या वतीने ध्वजारोहणास मानवंदना देण्यात आली। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यावेळी उपस्थित होते। ध्वजारोहण झाल्यानंतर भारतीय राज्यघटना संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन यावेळी करण्यात आले। देवळाली प्रवरा येथे देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। राहुरी नगर परिषद येथे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी ध्वजारोहण केले। राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर जिल्हा परिषद शाळा, श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय तसेच डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगार युनियन मार्फत देखील ध्वजारोहण करण्यात आले। राहुरी फॅक्टरी येथील डी पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले। राहुरी तहसील कार्यालय ध्वजारोहण प्रसंगी स्वतंत्र सैनिक, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, महसूल कर्मचारी, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, शिक्षक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी, पत्रकार बंधू आदी प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी फार्मर आयडीचे प्रमाण पत्र वाटप प्रसंगी मागासवर्गीय लाभार्थी एकाला तरी शेतकऱ्यास का प्रातिनिधिक स्वरूपात निमंत्रित केले गेले नाही या प्रश्नाप्रकरणी एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आक्षेप घेतला। त्यावर काही काळ तणाव निर्माण झाला होता। तहसीलदार नामदेव पाटील यांच्याबरोबर या पदाधिकाऱ्याचा किरकोळ शाब्दिक वाद झाल्याचे निदर्शनास आले। जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे, राहुरी। आज आपण 76वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला। या 76वा प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या राहुरी तालुक्यातील सर्व नागरिक, बंधू भगिनी या सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मी मनपूर्वक शुभेच्छा देतो।